पण पातळ पोह्याचा चिवडा आपण नेहमीच खातो. पण हा जो चिवडा आज मी केलाय याला एक ट्विस्ट आहे. चला दाखवते कसा करायचा. तर इथे लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत काळे मनुके, खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर भरपूर घ्यायची, बारीक चिरून घ्यायची, पिठी साखर, डाळ. इथे मी घेताना काजू पण घेतलेत बारीक तुकडे करून, जिरे घेतलेत, तीळ घेतलेत आणि पिठी साखर घेतली आहे. त्यानंतर घ्यायच्या हिरव्या मिरच्या आणि भरपूर कढीपत्ता. तर इथे मी पातळ पोहे घेतलेले आहेत, ते थोडेसे चाळून घ्यायचे आणि आता इथे मी तेल ठेवलंय. त्याच्यामध्ये आपण 1 बाय 1 सगळं तळून घ्यायचं. पहिले शेंगदाणे तळून घेतले मी इथे. शेंगदाणे तळून होत आहेत तोवर ह्या मिरचीचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे. तर इथे आपले शेंगदाणे हे मस्त तळून झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे तळायला. खोबऱ्याचे काप असे थोडेसे ब्राउनिश झाले की ते काढून घ्यायचे. आता इथे काजू घालायचे तळायसाठी. इथे काजू सुद्धा थोडेसे असे लालसर झाले की ते पण काढून घ्यायचे आणि इथे काळ्या मनुका घालायच्या तळायला. काळ्या मनुका अशा फुलल्या की त्या पण काढून घ्यायच्या. आता इथे डाळ घालतीये मी. डाळ अजिबात जास्त फ्राय नाही करायचं, नाही तर ते कडक होतं. लगेच काढून घ्यायचं. आता इथे मिरच्या घालायच्या फ्राय करायला आणि त्या अशा फ्राय झाल्या की त्या पण काढून घ्यायच्या. इथे कढीपत्ता घालायचा, तो कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. आता इथे चिवड्याची मेन प्रोसेस तयार होते. इथे मोठं मी पातेलं घेतले कारण माझे 1 किलो पोहे होते, पातळ पोहे. तर इथे मी तेल घालून घेतले आणि आता जिरे घालून घेतलेत. जिरे थोडेसे तडतडायला पाहिजे. त्यानंतर तीळ घालायचे इथे. आता इथे हिंग घालायचा थोडासा. इथे आपण आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे, कारण मेन इन्ग्रेडियंट आहे आपला कोथिंबीर. कारण आपला चिवडा हा कोथिंबीर चिवडा आहे, त्यामुळे ह्या कोथिंबीरीला छान फ्राय करून घ्यायचं. इथे कोथिंबीर अशी मस्त फ्राय झाली की याच्यामध्ये आता शेंगदाणे घालून घ्यायचे आणि 1 बाय 1 सगळे जे आपण इन्ग्रेडियंट्स तळून घेतले ते सगळे याच्यामध्ये ॲड करायचे. आता याच्यामध्ये आपण हळद घालून घ्यायची आहे आणि त्याचसोबत इथे मीठ घालायचं. आता इथे थोडेसे पोहे आधी घालायचे, सगळं नीट मिक्स करायचं खालपासनं आणि मग परत नंतर वरनं थोडेसे पोहे घालायचे. आता इथे पोहे थोडेसे मिक्स करून झाले की इथे पिठी साखर ॲड करायची आणि वरून आपले राहिलेले जे सगळे पोहे आहेत ते सगळे पोहे याच्यावर घालून घ्यायचे आणि हे सगळं आता असं मिक्स करून घ्यायचं. हे अशा प्रोसेसनी केलं की सगळे छान पोहे मिक्स होतात आणि चिवडा एकदम छान बनतो. तर इथे आपला परफेक्ट असा मस्त कोरिएंडर चिवडा, कोथिंबीर चिवडा रेडी आहे. तुम्ही पण एकदा ही प्रोसेस करून हा चिवडा नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.